कराड सार्वत्रिक निवडणूक 2025 लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीच्या पॅनलच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ या ठिकाणी या पॅनलचे प्रमुख तुमचे आमचे सर्वांचे नेते, ज्याने खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये ज्या परिवाराने राजकारण करत असताना अनेक पिढ्या घडवल्या, अनेकांना आधार देण्याचं काम केलं आणि या शहराचा एक नावलौकिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं असे आदरणीय बाळासाहेबजी पाटील साहेब या शहराचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि मागच्या 5 वर्षापूर्वी उपनगराध्यक्ष पद सांभाळत असताना खऱ्या अर्थाने राज्यात सर्वाधिक जास्त निधी आणण्याचं काम केलं असेल ते असे राजेंद्रसिंहजी यादव साहेब. मी सहज विचारत त्यांना किती निधी आणला, त्यांनी सांगितलं नगर विकास खात्याकडून काहीतरी 250 ते 300 कोटी रुपये आणले. 325 कोटी. माणूस तर साधा दिसतोय पण पक्का दिसतोय. माणूस पक्का आहे म्हणूनच आमचे नेते शेजारी खुर्चीला बसतात. असे यादव साहेब. दुसरे आपल्या या प्रभागामध्ये ज्या परिवाराचं नेहमी योगदान असं खराडे परिवार, आणि त्या खराडे परिवारातील आमच्या सुप्रियाताई तुषार खराडे, दुसऱ्या आमच्या ज्या नेहमी प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक माझ्या माता भगिनीला आधार देण्याचं काम करतात अशा योगिताताई दयानंद जगताप, त्यांच्या प्रचारासाठी समोर बसलेले सर्व माझे मतदार बंधू आणि भगिनींनो. कराड शहर आणि या शहराचं एक वेगळं नावलौकिक आहे आणि त्या नावलौकिकाला साजेच असं काम या नेतृत्व करणाऱ्या मंडळींच्या हातून या भागामध्ये होत आहे. आमचे मित्र मोहसिन भाईने आता सांगितलं की या प्रभागामध्ये एवढं काम केलं तेवढं काम केलं. हे जे तुम्ही व्यासपीठावर सांगितलं, आम्ही ज्या वेळेस भेटत असतो त्यावेळेस माझ्या प्रभागामध्ये व्यायामशाळा केली, माझ्या प्रभागामध्ये आरोग्याचे सेंटर चालू केलं. हे सगळं शेवट सत्ता ही बऱ्याच वेळा सत्ता कशासाठी लागते, काही लोकांचं असं असतं सत्यातून संपत्ती प्रतिष्ठा. पण आमचे व्यासपीठावरील मान्यवर बसलेले सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना कसा न्याय देता येईल, प्रत्येकाला कसा एक आधार म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आधार देता येईल, ह्या भावनेतून काम करणारे हे सगळे नेते मंडळी. त्यामुळे निश्चित आपल्या पॅनलचा विजय तर 100% आहे. ही काळ्या दगडावरली पांढरी रेष. शेवट शहराला पुढे घेऊन जात असताना पक्ष पार्ट्याचा विचार न करता आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण शहराचा विकास करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे आणि या भावनेतून काम करणारे विजन असणारे माणसे. तर बऱ्याच वेळा आम्ही एखाद्या ठिकाणी निवडणुका लागल्यानंतर पॅनल पार्टीचा विचार करीत असताना म्हणतो असतो नाही माझ्याच पक्षाच्या एवढ्या जागा पाहिजेत, माझ्याच पक्षाचा उमेदवार पाहिजेत. पण ज्यांच्याकडे विजन आहे, अरे ज्या परिवाराकडे विजन आहे, विजन काय, अरे पक्ष पार्ट्या ह्या आपल्या शहराला पक्ष पार्ट्याने स्पर्श नाही केला पाहिजे, राजकीय स्पर्श न करता चांगल्या विचाराच्या लोकांना बरोबर घेऊन चालायचं आणि हा शहर वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं म्हणून काम करणार हे सगळे मंडळी. मी बाळासाहेब पाटील साहेबांना विचार, पाटील साहेब हे आपण पक्ष पार्टी नाही, या शहरात मला राजकीय जोडे बाजूला ठेवून हे शहर माझ्या वडिलांनी या शहराचं नगराध्यक्षपद भूषवत असताना त्यांनी एक पायंडा पाडलेला आहे. सगळे पक्ष पार्ट्या बाजूला ठेवायचे आणि चांगल्या विचाराच्या लोकांना बरोबर घेऊन जायचं, म्हणून आज हे शहराचं एक चांगल्या पद्धतीने विकासाची घोडदौड या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबरीने यादव साहेब सुद्धा मागच्या कालखंडामध्ये उपनगराध्यक्ष असताना मोठा कामाचा डोंगर त्यांनी उभा केलेला आहे. त्यामुळे आज या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून तुमच्या समोर छाती काढून बसलेले आहे. जर काम नसतं केलं तर माणूस मागच्या तर खुर्ची बसला असता. एवढा अभिमानाने गोष्ट म्हणजे याचा अर्थ काम केले. आणि हे कराड हे शहर असं आहे साहेब, राज्यात हे सगळ्यात विचारवंतांचं शहर म्हणून या कराड शहराकडे पाहतो. या कराड शहरामध्ये एखादी जर ठिणगी पडली ना, त्याचा वनवा राज्यात पेटल्याशिवाय राहत नाही. एक वेगळी पार्श्वभूमी या शहराला आहे. त्यामुळे निश्चित आपण लोकशाही आघाडीच्या माध्यमातून, यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहे. मी सर्वांना या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलेलो आहे. हे तर उमेदवार काम करणारेच आहे, काम सुउमेदवार आहे,
पण जे तुमचे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तुमच्या बरोबर राहतील। या भागामध्ये अनेक कामं झाली असतील, पण तरी 24 तास 365 दिवस तुम्हाला आडी अडचणीत फोन केल्यानंतर तुम्हाला मदत करणारी हे सगळी मंडळी असणार आहे। कारण बऱ्याच वेळा निवडून आल्यानंतर आपल्याला उमेदवार शोधावा लागतो आणि मग तो नंतर कोण तुम्ही, पण तुम्ही निवडणूक झाल्यानंतर हेच नगरसेवक होणार आणि हेच नगराध्यक्ष होणार, यांना शोधायची गरज नाही, हे तुम्हाला शोधित येणार। अरे कुठे हमारी मायबाप जनता, ही माझी मायबाप जनता कुठे पाहायला हे तुम्हाला येणार। शेवट माणसं नगराध्यक्षाला आपल्याला कुणाच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही, एक फोन करायचा, नगराध्यक्ष साहेब मोटरसायकल घेऊन तुमच्या दारात काय पाणी आलं नाही का, काय गटार कोणलं का, आमच्या नगरसेविका ताई सुद्धा काय पाणी नाही आलं का, लगेच नगरपालिकेत फोन, इकडे यार लवकर पाणी आलं पाहिजे। इथं एखाद्या अडचणीत एखादी समस्या निर्माण झाली, दवाखान्याची समस्या निर्माण झाली तर आमचे मोहसिनबाई आहे, चला कुठल्या हॉस्पिटलमध्ये पेशंट न्यायचं, मुंबईला मला भेटलं मी म्हणतो काय नाही, माझ्या प्रभागातलं पेशंट मुंबईला ऍडमिट आहे, माझ्या प्रभागातलं पुण्याला ऍडमिट आहे। शेवट आरोग्य दूत म्हणून काम करणारे सगळी मंडळी ती दुवा तुमच्या कामाला येणारे सगळ्यात महत्वाचं। सगळ्या माणसं अशा ताकदीचे माणसं जर आपल्याला भेटल्यानंतर निश्चित जे काय अजून प्रश्न मला वाटतं काय राहिलेलं नसतं तुमचं, पण अजून काय असं ना डिजिटल मतदारसंघ झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी सांगतो। आणि सर्वांना विनंती करतो, आपले नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे राजेंद्र सिंह आत्माराम यादव साहेब यांचं चिन्ह आहे नारळ, नारळ हे शुभ हे नारळ, आणि दुसरं आमच्या खराडे ताई असू जगताप ताई आणि आमचे आंबेकरी साहेबांचं जे चिन्ह आहे ते छत्री, छत्रीचा आधार लागतोच, ऊन आलं तरी छत्री लागती आणि पाऊस आल्यावर तर छत्रीच लागती, आणि कुठल्या मंदिरात गेल्यावर नारळ फोडल्याशिवाय देव पावत नाही। म्हणजे बघा ना, नारळ फोडायचा देव पावला म्हणजे हे पावला, बाहेर उन्हाचे चटके लागायला लागले की यांच्याकडे बघायचे लगेच छत्री रिटर्न, पाऊस आला ना आता छत्र्या इकत नाही घ्यायचं बरं का, तुम्ही छत्र कोणाचं चिन्ह आहे ती ना। आता या वार्डात माझी एक विनंती, मला लय अधिकाऱ्यांनी बोलावलं 1 तास आधी आमच्या प्रभागात आलं पाहिजे, पाऊस आला ना सगळ्यांना छत्र्या पोच करायच्या, आता नाही दिल्या तरी चाललं, आता छत्रीचं चिन्ह रेटून हाणणार आहेत ते, नारळ रेटून नारळ फोडणार आहेत, जोऱ्यात दणक्यात 2 तुकडे उभाच नारळ फुटणार आहेत, यांना बाकी काय अपेक्षा नाही। पण आता उन्हाळा पावसाळा आला, यांनी छत्री दिली नाही, मला फोन करायचा, मग बघतो यांच्याकडे। नेहमी छत्री म्हणजे तुमच्या वर सावली धरणारी हे सगळी मंडळी आहे, निश्चित तुमच्या परिवाराची हा मतदारसंघ हा प्रभाग हे माझं कुटुंब म्हणून हे चालणारी सगळी मंडळी आहे, त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि आपले उमेदवार सर्वाधिक मताने निवडून आले पाहिजे ही त्या ठिकाणी खुणगाट बांधा। आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा या कराडमध्ये जेवढे प्रभाग आहेत त्या सगळ्या प्रभागामध्ये सर्वाधिक मताधिक्य देणाऱ्या नगराध्यक्षाला कुठला मतदारसंघ असेल तर हा माझा प्रभाग क्रमांक 15 असेल हे त्या ठिकाणी सांगतो। रामकृष्ण हरी।